नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, काल मी तुम्हाला जे अध्यात्म आणि मनन म्हटलं, मनन, चिंतन, अवलोकन हे सगळे शब्द जरी कठीण वाटत असले ना, तरी ते सोपे असतात. असं काही कठीण म्हणून खूप कठीण नाही आहेत ते शब्द. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण सहज ते वापरत असतोच. त्याचा अवलंब करत असतो. फक्त त्याची तुम्हाला माहिती नसते, कारण आजकाल सगळे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. मग त्यातलाच एक शब्द आहे तो आजकाल आमच्यासारख्या लोकांसाठी, की डिटॅचमेंट. मंडळी, अटॅचमेंट आमची सगळ्यांची असतेच. आम्हाला कुठे अर्धा तास जायचं म्हटलं तरी आम्ही म्हणतो, नाही नाही, नातू आमचा काय खाईल, तर मुलगी काय खाईल, मुलीची फजिती होईल, असं काहीतरी वाटतं आम्हाला. आणि मग आम्ही म्हणतो, नाही नाही, आपण हे काहीतरी करून ठेवू, बरं झाकून ठेवू, म्हणजे हे नंतर आपले वेळ आले की खाऊन घेतील. ह्याला म्हणतात अटॅचमेंट. कितीही टाळू टाळू म्हटलं तरी स्त्रीच्या मनामधून ही आपल्या लोकांची अटॅचमेंट निघू शकत नाही. कारण देवाने तिलाच आपलं एजंट म्हणून पाठवलेलं आहे, की बाई, तू घरामध्ये जर राहशील ना, तर घराला घर पण राहील आणि सौंदर्य तर टिकून राहतच. एक हात फिरला घरावरती की गॅस बघा, घरकट्टा बघा, कपडे बघा, कपड्याचं कपाट बघा, सगळं अगदी नीट नेटकं व्यवस्थित वाटतं. काय तर एका स्त्रीचा हात फिरला की. म्हणून तर स्त्रीला गृहलक्ष्मीची संज्ञा दिलेली आहे, लक्ष्मी म्हटलेलं आहे. लक्ष्मी म्हणलं की किती प्रसन्न वाटतं बघा. आणि मग गृहलक्ष्मीने आपल्याला पण स्वतःला तसंच प्रसन्न ठेवलं पाहिजे. आता मी माझाच विचार बघा, काही मी कुठे जायचं म्हटलं तर मला आधीच डोक्यात येतं, अरे काय करून ठेवू, मुलांना लागेल संध्याकाळी. आता थोडंसं जरी 2 दिवस कुठे गावाला जायचं म्हटलं, मग मुलांना मधल्या वेळेस काय लागेल, मग पोळीशी ही मुलगी आपली काय देईल, कोणाला चटणी तर मुलं खात नाहीत. मग चला, आता आंबे आलेच आहेत, मग चला म्हटलं आंब्याचा जॅम करून ठेवू. 1 किलो आंबे म्हणजे 4 आंबे आले मोठे मोठे त्याच्यामध्ये. 4 आंब्यांचा मी पल्प काढला आणि आंब्यांना त्याचा गर मोजून तेवढीच साखर टाकून कढईत शिजवलं. 10 ते 15 मिनिटामध्ये त्याला कढ आला. आणि तो कढ आल्यावरती त्याला आपल्याला कळतं, थोडीशी ट्रान्सपरन्सी येते त्याच्यामध्ये. थोडा रंग बदलतो त्या रसाचा. आणि मग ते थोडस छोट्या एका ताटलीमध्ये तुम्ही घेऊन बघा आणि असं हलवून बघा, ते सेट झाल्याचं कळतं. आणि ते इकडे तिकडे पळालं नाही की आपण ओळखायचं की ते सेट झालं. आणि मग गॅस बंद करून टाकायचा आणि मग थंड झालं की ते एका बाटलीत भरून ठेवायचं. बिना प्रिझर्वेटिव्हचं, बिना कलरचा जॅम तुमचा जवळजवळ 300-400 ग्रॅमच्या वर तो झाला बघा, जास्तच पण कमी नाही. मग किती आणि किती वेळ लागला असेल त्याला, अर्धा तास सुद्धा मला लागला नाही बघा करायला. मंडळी, तुम्हाला ही जॅमची आयडिया कशी वाटली ते बघाल आणि मग मला सांगाल, करून बघा. आजकालच्या मुली सुद्धा हे करू शकतात. तसंच मी स्ट्रॉबेरीचा पण जॅम करते, पपईचा पण जॅम करते, पाइनॅपलचा पण जॅम करते. पाइनॅपलचा पण तुम्ही थोडंसं, तुम्हाला जर त्याच्यामध्ये वैविध्य पाहिजे असेल तर पाइनॅपलला तुम्ही बारीक बारीक फोडी करून घ्या आणि त्याच्यामध्ये पण थोडी त्याच्यात साखर कमी टाकायची, कारण तो आंबट गोड छान लागतो. मग जर फोडी 1 वाटी असतील तर 1 पाऊण वाटी साखर त्यात घालायची आणि एकदम शिजवायला ठेवायचं गॅसवर. त्याला काहीही त्रास नसतो, पटपट ते शिजतं आणि त्यातले ते बबल्स कमी झाले की ते तुम्ही गॅस बंद करायचा. सुंदर हलकासा लेमन येलो कलर येतो आणि बरणी उघडली की तुम्हाला पाइनॅपलचा सुगंध येतो. ना त्याच्यामध्ये इसेन्स आहे, ना कुठले कलर्स आहेत, ना कुठले प्रिझर्वेटिव्ह आहे. फक्त साखर आणि फळ आपलं. मग जर तुम्ही 400-400 ग्रॅमच्या जरी बाटल्या कधी आंब्याच्या केली, आंबा संपला तर पपईची करा, पपई संपली की एखादं पाइनॅपल स्वस्त मिळालं तर पाइनॅपलचं करा. असे वेगवेगळे मुरब्बे जर तुम्ही करत राहिले तर मुलांना चटकन 2 पोळ्या दिल्या गरम गरम तूप लावून आणि मग ते साखर आंबा, किंवा म्हणजे आपण साखर आंबा म्हणतो, हे लोक जॅम म्हणतात. तो जॅम वाढला की ते अगदी आवडीने खाऊन घेतात. आणि ब्रेड जॅम तर मुलांना आवडतोच. लहान लहान मुलं असतील 1.5-2 वर्षाची तर मुलं जॅम ब्रेड खाऊ शकतात. मग विकतचा तो जॅम आपल्याला म्हणजे असं वाटतं की किती भयानक रंग आहे, किंवा काय प्रिझर्वेटिव्ह टाकले आणि किती फळं टाकले आपल्याला कुठे माहित असतं. आपण आपल्या घरी हाताने फळं टाकलेले असतात, आपल्याला सगळं माहित असतं. इच्छा असेल तर हा मिक्स फ्रूट जॅम पण आपण करू शकतो, तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण आम्ही जुन्या गृहिणी जरा बजेटचा विचार करत असतो आणि जे सीझन मध्ये मिळेल, स्वस्त मिळेल, ते आम्ही वापरून आपलं पदार्थ करत राहायचो आणि आपल्या मुलांना खुश करायचा प्रयत्न करायचो आणि आमचे मुलं पण खुश व्हायचे. त्यांनी पण कधीही कुठलाही हट्ट केला नाही. तोच मँगो पल्प मी आईस्क्रीम मध्ये टाकायची, म्हणजे साखर आंबा जो म्हणतो आपण कधी कधी,
की मँगो नाहीये घरात, मग चला मँगो पल्प टाकू, थोडा मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम तयार व्हायचं. असं मी आपलं वेगवेगळ्या व्हरायटीज नॉवेल्टीज करत राहायचे. आणि जॅम जे प्रकार आहे, कैरीचा साखरांबा जुना तर सगळ्यांनाच माहिती आहे. तो पण करायच्या मध्ये एक ट्रिक अशी वापरायची तुम्ही, की देशी कैरी घ्यायची, पण ती खूप आंबट असते. मग त्यात एक आयडिया काय करायची, दोन जर तुम्ही देशी कैऱ्या घेतल्या तर दोन तोतापुरी कैऱ्या घ्यायच्या कच्च्या. तोतापुरी कैऱ्या घेतल्याने काय होतात, त्या गोड असतात आणि आंबट नसल्यामुळे त्याचा पल्प म्हणजे किस पण भरपूर पडतो किसून केला की. तोतापुरी कैऱ्या मोठ्या असतात, त्या किसून एवढा मोठा साखर आंबा होतो मग आपला. देशी कैऱ्या छोट्या असतात आणि आंबट असतात, मग त्याला साखर खूप लागते. मग थोडी देशी आणि थोडी तोतापुरी घेतली की आंबटपणा पण चव येते आंबटपणाची, आणि तोतापुरी असल्यामुळे साखरेची बचत होते. आणि म्हणजे आजकालच्या मुलांना जे साखर कमी खायची असते किंवा नाहीच खायची असते, त्यांना ते मदतच करतं की चला याच्यात थोडी साखर कमी आहे. आंबट साखर आंब्यासारखा साखर आंबा नाहीये, म्हणून ते आवडीने साखर आंबा खाऊ शकतात. आणि तो दिसायला इतका सुंदर दिसतो काचेसारखा, की ते किस अगदी ट्रान्सपरंट होतात. आणि साखर तर सुंदर असते, स्वच्छ पांढरी पांढरी. फक्त हलकीशी विलायचीची त्याच्यात पावडर टाकलेली असली की तुम्ही एक चमचा घ्या की त्याच्याशी तुम्ही एक दोन पोळ्या खाऊ शकता. इतकं ते टेस्टी लागतं सगळं हे, जे मी तुम्हाला हे साखर आंब्यांचे प्रकार सांगितले किंवा जॅमचे प्रकार म्हणा. अजूनही तुम्हाला वेगवेगळे जॅम आठवले की मी सांगेलच. आज इथेच थांबते. माझं बोलणं आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.